आजचा विषय हा आहे का नीतिमत्वाची भिंत स्थिर उभी करा. लिहून घ्या. आजचा विषय आहे नीतिमत्वाची भिंत स्थिर स्थिर उभी करा. पहा, जो विषय प्रभूने दिला, आपण प्रार्थना पण त्याच प्रकारे केली. प्रभूने ते शब्द सुचवलेले आहेत का बायबल या प्रकारे सांगतं का प्रभू येशू ख्रिस्त शमरोनामध्ये त्या स्त्रीला म्हणतो का अशी वेळ आलेली आहे का परमेश्वर अशा लोकांना शोधतोय जे आत्म्यातून आणि खरेपणातून देवाची काय करतात, भक्ती करतात. मग ती आराधना असेल, ती स्तुती असेल, ती प्रशंसा असेल, ती महिमा असेल, तुम्ही जे काही करता आत्म्यातून आणि खरेपणातून करा. कारण ज्यावेळेस तुम्ही आत्म्यातून आणि खरेपणातून करता तर परमेश्वर ती महिमा, परमेश्वर ती आराधना मान्य करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय? म्हणून या ठिकाणी जसा विषय दिला, कोणती भिंत स्थिर करा. मग या भिंतीचा संबंध काय आहे आत्म्यातून आराधना करण्याचा, ते आज आम्ही या ठिकाणी शिकणार आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमच्या जीवनाचा उद्देश आहे आमच्या जीवनातून देवाची काय झाली पाहिजे, आराधना. काय झाली पाहिजे, आराधना. मग आराधनाचे वेगवेगळे माध्यम आहेत, आराधनाचे वेगवेगळे माध्यम आहेत. वेगवेगळ्या माध्यमातून आपण देवाची काय करतो, आराधना करतो. काय करतो, आराधना करतो. आणि प्रभूची इच्छा आहे की आमच्याद्वारे देवाची भक्ती आणि महिमा व्हावं. असं लिहिलंय. जर आपण या ठिकाणी पहिला इतिहास पुस्तक 16वा अध्याय आणि 24 वचन प्लीज काढूया. राष्ट्रांमध्ये त्याचे गौरव, सर्व लोकांमध्ये त्याची अद्भुत कृत्ये जाहीर करा. प्रेज गॉड. हालेलुया. पहा, वचन इथं स्पष्ट करतंय राष्ट्रांमध्ये त्याचा काय करा, गौरव. मी तुम्हाला हे वचन यासाठी दाखवतोय का देवाची इच्छा आहे का आम्हातून प्रभूला आराधना मिळावी, आम्हाला प्रभूतून काय मिळावी, आराधना मिळावी, महिमा मिळावं, गौरव मिळावं. हे वचन इथं स्पष्ट करतं. कळालं? पुढं वाचूया. स्तोत्र संहिता 22वा अध्याय आणि 23 वचन. अहो यहोवाचे भय धरणाऱ्यांनो, तुम्ही त्याला स्तवा. याकोबाचे सर्व वंशज हो, तुम्ही त्याला थोर माना. आणि इस्रायलचे सर्व वंशज हो, तुम्ही त्याचा धाक धरा. प्रेज गॉड. हालेलुया. हे वचन देखील आम्हाला काय स्पष्ट करतं, देवाची काय करा, आराधना करा. येस, वेगवेगळे शब्द आहेत पण शब्दांचा अर्थ फिरून काय होतो, एकच होतो. तर प्रभूचा महिमा करा, प्रभूची आराधना करा, प्रभूची स्तुती करा. प्रेज द लॉर्ड. म्हणजे आमच्या जीवनातून परमेश्वर एकच मागतो का आमच्या जीवनातून देवाची आराधना झाली पाहिजे. देवाची काय झाली पाहिजे, आराधना झाली पाहिजे. आणि आराधना करण्याचे वेगवेगळे काय आहेत, माध्यम आहेत. आराधना करण्याचे काय आहेत, वेगवेगळे माध्यम आहे. शेवटला जाणं देखील देवाची काय करणं आहे, आराधना. प्रार्थना करणं देखील देवाची काय आहे, आराधना करणं आहे. गीत गाणं देखील देवाची काय आहे, आराधना करणं. प्रेज गॉड. हालेलुया. एखाद्या व्यक्तीला शुभवर्तमान सांगणं, सुवार्ता सांगणं, हे देखील काय आहे. चर्चमध्ये मॅटिंग लावणं, चर्चमध्ये झाडू मारणं, चर्चमध्ये कॅमेरा लावणं, चर्चमध्ये एखादं काम करणं, ही देखील देवाची काय आहे, आराधना आहे. ट्रॅक्स हँडबिल वाटणं, ही देखील देवाची काय आहे, आराधना आहे. प्रेज गॉड. हालेलुया. पहा, मी माध्यम सांगतोय की देवाची आराधना करण्याचे वेगवेगळे माध्यम आहे. प्रार्थना एक माध्यम आहे, वचन एक माध्यम आहे, गीत गाणं एक माध्यम आहे, वाद्य वाजवणे देखील देवाची काय करणं आहे, आराधना करणं आहे. नंतर मी सांगितलं ट्रॅक्स वाटणं आहे, चर्चमध्ये चेअर लावणं आहे, चर्चमध्ये एखादं काम करणं, जे काही देवाच्या संगती काय म्हणतात त्याला अटॅच आहे ते काम करणं म्हणजे देवाची काय करणं आहे, आराधना करणं आहे. आराधना करणं. प्रेज गॉड. हालेलुया. कळालं इथपर्यंत? मी माध्यम सांगितले. या माध्यमातून आम्ही कोणाची आराधना करतो, देवाची. सेवा करणं म्हणजेच देवाची काय करणं आहे, आराधना करणं. आराधना करणं. आणि आमच्या जीवाला याचा आनंद मिळतो का आम्ही देवासाठी काहीतरी करत आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजा मी एखाद्या व्यक्तीसाठी प्रार्थना केली, काय केली, प्रार्थना केली, किंवा एखाद्या ठिकाणी जाऊन मी आराधना केली, काय केली, आराधना. किंवा एखाद्या ठिकाणी जाऊन मी वचन सांगितलं, किंवा एखाद्या ठिकाणी मी झाडू मारला, किंवा एखाद्या ठिकाणी मी देवाचं काहीतरी काम केलं, तर हृदय कसं होतं, आनंदी होतं. आनंदी होतं. कारण मी देवाची काय करतोय, सेवा करतोय, आराधना प्रेज द लॉर्ड. करतोय. हालेलुया. सेवा म्हणजेच देवाची काय आहे, आराधना आहे. आराधना. पण देव म्हटला का मला आज हे स्पष्ट करायचंय का तू जे करतो त्यामध्ये तू हे पूर्णतः खात्री धरू नको का ह्यामध्ये खरंच माझा महिमा आणि गौरव तू करतो. कारण तू जे करतोय जर तुझी नीतिमत्वाची भिंत चांगली आणि स्थिर उभी आहे तर तू जे काही करतोय ते खऱ्या आत्म्यातून आणि गौरवातून करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तू करतोय पण नीतिमत्वाची भिंत पडली तर त्यातून मला महिमा आणि आराधना मिळत नाही. प्रार्थना करणं, हा प्रार्थना करतो कोणासाठी, लोकांसाठी. हा आराधना करतो देवाच्या गौरवासाठी आणि लोकांमध्ये. हा सुवार्ता सांगतो, हा वचन सांगतो, हा वाद्य वाजवतो, हा ट्रॅक्स वाटतो, हा सतरंजी टाकतो चर्चमध्ये. मग हा जे एवढं काम करतोय हृदय आनंदी नाही होणार का? मी कोणाचं काम करतोय, देवाचं. मी देवाला भक्ती देतोय, मी देवाला महिमा देतोय. प्रेज गॉड. हालेलुया. प्रभूने काय स्पष्ट केलं का तू जे करतो
पण जर तुझी नीतिमत्वाची भिंत पडली, या भावाची कोणती भिंत पडली? नीतिमत्वाची. जर ती भिंत पडलेली आहे आणि तू हे काम करतो आणि तुला वाटतं का या कामाने खरोखर देवाचा महिमा होतोय, तर प्रभू म्हणतो का आपल्या मनातला गैरसमज दूर कर. आपल्या मनातला गैरसमज दूर कर. जोपर्यंत तुझी नीतिमत्वाची भिंत स्थिर उभी राहत नाही, जोपर्यंत तुझा नीतिमत्वाचा जागा शुभ्र अवस्थेत नाहीये, तू जे करतोय त्याचं प्रतिफळ मी तुला देणार नाही. कारण खऱ्या आत्म्यातून तुझ्यातून मला माझा महिमा गौरव मिळत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा भाऊ प्रार्थना करत नाही का? करतो. सुवार्ता सांगत नाही का? सांगतो. आराधना करत नाही का? करतो. हृदय आनंदी. हृदय कसं आहे? आनंदी आहे. देवासाठी मी काहीतरी करतोय. पण ते म्हणतो की नीतिमत्वाची भिंत पडली. कोणती भिंत पडली? नीतिमत्वाची भिंत. यस, नीतिमत्वाची भिंत पडली. नीतिमत्वाचा जो शुभ्र जागा जो प्रभू येशूने आम्हाला दिलाय, तो पडलाय, तो फाटलाय, तो गंजलाय, तरी पण प्रार्थना चालू आहे, तरी पण आराधना चालू आहे, तरी पण वचन चालू आहे. याच्याद्वारे याला वाटतं की मी खूप भारी काम करतोय आणि मी देवाला महिमा देतो. पण ते म्हणतो ऐक, जर भिंत पडली, जर जागा खराब झालाय, तर तू जे करतो त्यातून मला महिमा आणि गौरव मिळत नाही. प्रेज गॉड. हालेलुया. आत्म्यातून संबंध गरजेचं आहे, कारण आम्ही सर्व देवाची महिमा करतोय. काय करतोय? देवाची महिमा. पण जर नीतिमत्व हरवलंय, जर नीतिमत्वाची भिंत पडली, तर लक्षात ठेवा आपण जे करतोय त्यात देवाला आराधना महिमा मिळत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विषय क्लिअर होतोय? आम्ही जी आराधना करतो ती आराधना आत्म्यातून होण्यासाठी आमचं नीतिमत्व टिकून राहणं खूप गरजेचं आहे. नाहीतर तुमची प्रार्थना, तुम्हाला वाटतंय की मी देवाचा गौरव करतोय, त्या प्रार्थनेत देवाला गौरव मिळत नाही. तुम्ही आराधना करताय तल्लीने, कसं आहे? तल्ली नाही. डोळे बिळे बंद आहेत, हात बीत वरती येत हालतायत, पण ते म्हणतो नीतिमत्व पडलंय, नीतिमत्व पडलंय. पडलंय. ही आराधना मी मान्य करत नाही. नाही. मी येशूच्या नावात भूतांना पळवतो, ते म्हणतो चांगलं करतोय, पण ऐक नीतिमत्व पडलं नाही. मी सुवार्ता सांगतो, मी वचन सांगतो, मी प्रिचिंग करतोय, नीतिमत्व पडलंय, मला खऱ्या आत्म्यातून भक्ती मिळत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का? कारण स्तोत्रसहितामध्ये दावीद या प्रकारे बोलतो याजकांसंबंधात. आपण जर 132 काढलं 9वं वचन, तुझे याजक न्यायी पण पांघरलेले असोत. प्रेज गॉड. हालेलुया. याजक काय पांघरलेले असो? न्यायी पण. पहा, याजक म्हणजेच प्रभूची सेवा. याजक म्हणजेच प्रभूची सेवा. प्रभूंनी जो याजक नेमला, कशासाठी नेमला होता? सेवेसाठी. मंदिरात तो जे काही काम करायचा, अर्पण देणं, धूप जाळणं, तिथं जे काही करायचा, त्या सर्व कार्यातून तो देवाची आराधना करायचा. देवाची काय करायचा? आराधना करायचा. आराधना करायचा. पण या ठिकाणी दावीद काय स्पष्ट करतो का याजकांनी काय पांघरावं? न्यायी पण. म्हणजे तुझी नीतिमत्वाची भिंत स्थिर असणं गरजेचं आहे, तर तुझ्या याजकपणाला अर्थ आहे. नाही तर तुझं याजकपण काही कामाचं नाही. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्तोत्रमध्ये दावीद काय म्हणतो का याजकांनी न्यायी पण पांघरावं. काय पांघरावं? न्यायी पण. आपण वेगवेगळे पॉइंट्स घेतले. नीतिमत्वाचा जागा म्हणा, नीतिमत्वाची भिंत म्हणा, ही स्थिर असणं गरजेचं आहे. जर हे उभं नाहीये, हे स्थिर उभं नाहीये, हे पडलंय, हे पापामध्ये अडकलंय, पण तुम्ही म्हणताय नाही मी प्रभूची काय करतोय? सेवा करतोय. ती सेवा, त्याच्यातून मिळणारी आराधना परमेश्वर मान्य करत नाही. नाही. प्रेज गॉड. हालेलुया. काय शब्द वापरला होता? याजकांनी काय पांघरावं? न्यायी पण पांघरावं. न्यायी पण. काय पांघरावं? न्यायी पण. म्हणजे तुझी सेवा करतो, त्याच्यातून जो आराधना मिळतो तो परमेश्वर काय करतो? मान्य करतो. पण जर तू न्यायी पण पांघरत नाही, तुझी नीतिमत्वाची भिंत स्थिर उभी नाहीये आणि तू म्हणतो का मी प्रभूची सेवा करतो, ती सेवा परमेश्वर मान्य करत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळालं? अजून एक उदाहरण घेऊ समजण्यासाठी. प्रभू येशू ख्रिस्त काय सांगतो, जर मत्तय याचा 5वा अध्याय आणि 23 आणि 24 वचन वाचू. म्हणून जर तू आपले दान विधीजवळ अर्पित आहेस आणि तेथे तुला आठवते की आपल्या भावाच्या मनात आपल्या विरुद्ध असे काही आहे, तर तू आपले दान तेथे विधीपुढे ठेव आणि जा, पहिल्याने आपल्या भावाशी समेट कर आणि मग येऊन आपले दान अर्पण कर. खूप सुंदर आहे आणि माझा विश्वास आहे काय वाटणार देव तुमच्याशी बोलल, म्हणजे तुम्हाला विषय क्लिअर होईल का परमेश्वर आमच्याशी काय बोलतोय. या ठिकाणी परमेश्वर दानार्पणाबद्दल बोलतो. कशाबद्दल? दानार्पणाबद्दल. का या ठिकाणी प्रभूंनी सांगितलं की दान अर्पण कोणाच्या भंडारात टाकायचं? आम्हाला देवाच्या. देवाच्या. पण दान अर्पण जे आम्ही देवाच्या भंडारात टाकणार आहोत, समजा हा तो भाऊ आहे, त्यांनी दान अर्पण आणलं आणि त्या कशात टाकणार आहे? देवाच्या भंडारामध्ये. पण ते म्हणतो त्या भंडारामध्ये टाकण्या अगोदर त्या आपण थोड्या वेळासाठी साईडलाच ठेव. कुठे ठेव? साईडला ठेव. का? कारण जर तुझ्या मनामध्ये मनामध्ये आपल्या भावाबद्दल काय द्वेष, त्याच्यामध्ये लिहिले की तुझ्या मनात तुझ्या भावाबद्दल काही असेल, स्पष्ट नाही केलं, मग तो राग असेल, मग तो द्वेष असेल, मग अजून काही असेल, जर ते असं काही आहे जे कोणाच्या विरुद्ध आहे? देवाच्या विरुद्ध. देवाच्या विरोधात आहे, आणि तुला वाटतं काही अर्पण दिल्याने कोण खुश होईल? देव खुश होईल. म्हणजे अर्पण दिल्याने मी देवाची आराधना करतोय.
अर्पण दिल्याने मी देवाची काय करतोय, आराधना करतो. पण ते म्हणतो या अर्पण दिल्याने माझी आराधना होणार नाही, कारण तुझी नीतिमत्वाची भिंत पडली. तुझी नीतिमत्वाची भिंत पडलेली का? कारण तुझ्या मनात राग आहे, तुझ्या मनात द्वेष आहे, तुझ्या मनामध्ये हेवा आहे, तुझ्या मनामध्ये पाप आहे. आणि जर हे पाप आहे आणि तुला वाटतं का नाही अर्पण दिल्याने मी देवाची काय करतोय, भक्ती करतो मी देवाची भक्ती करतोय, ते म्हणतो ही भक्ती मला मान्य नाही. म्हणून टाकू नको, साईडलाच ठेव. म्हणून तू आपले दान वेदीजवळ अर्पित आहेस हा. आणि तेथे तुला आठवते की आपल्या भावाच्या मनात आपल्या विरुद्ध असे काही आहे, तर तू आपले दान तेथे वेदी पुढे ठेव हा, कुठे आणि ठेव? जा. म्हणजे विधीच्या आत नको टाकू. कुठं ठेव, थोडंसं लांब ठेव. समजा इथं तो बॉक्स आहे, इथं न ठेवता कुठं ठेव का? कारण जर तू टाकशील मी मान्य नाही करणार. तुझं मन तुला आनंदी करल का चला देवाच्या भांडारात मी काहीतरी टाकलं, पण ते म्हणतो ऐक नीतिमत्वाची भिंत काय झाली, पडलेली आहे. आणि तू म्हणतो का मी देवाचा गौरव केला अर्पण देऊन, हे अर्पण मला मान्य नाही. कारण ह्याच्यातून जी आराधना मला मिळली पाहिजे, जो सुहास मला आनंदाचा आला पाहिजे, तो येत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग हे अर्पणाबद्दल होतं. कशाबद्दल? अर्पणाबद्दल. कदाचित तुमची आराधना असेल, तुमच्याकडे प्रार्थना असेल, तुमच्याकडे वाद्य असेल, तुमच्याकडे सुवार्थ असेल किंवा वेगळं काही माध्यम असेल प्रभूचं काम करण्याचं, पण ते म्हणतो तू हे करतो, पण जर नीतिमत्वाची भिंत पडली तर खरा सुवास, खरा आनंद तुझ्या कामातून मला मिळत नाही. प्रेज गॉड. हालेलुया. कळालं या ठिकाणी? कामची नीतिमत्वाची भिंत स्थिर उभं राहणं खूप गरजेची. जर ती पडली, त्याच्यावर पाप हावी झालंय, जर तो जागा खराब झालाय जो नवीन प्रभूने आम्हाला दिलाय, तर आमच्यातून खरा देवाला महिमा आणि गौरव मिळत नाही. प्रेज गॉड. हालेलुया. का? कारण बायबल सांगतं प्रभू येशू ख्रिस्त ज्या मंदिरामध्ये शिरला आणि मंदिरामध्ये ज्यास त्यांनी आला, त्यांनी चाबूक घेतला आणि सर्व जे चौरंगे होते ते काय करायला चालू केले, त्यांनी फेकून द्यायला सुरुवात केली. काय सुरुवात केली? फेकून द्यायला. वाचू या ठिकाणी आपण. जर या ठिकाणी आपण मत्तय याचा 21वा अध्याय 12 आणि 13 वचन वाचू. नंतर येशू मंदिरात गेला आणि मंदिरात जे विकणारे व विकत घेणारे होते त्या सर्वांना त्याने बाहेर घालून दिले आणि सराफाचे चौरंग व कबुतरे विकणाऱ्यांच्या बैठकी त्याने पाडून उलथ्या पालथ्या केल्या. आणि तो त्यांना म्हणाला, माझे घर प्रार्थनेचे घर म्हटले जाईल असे लिहिले आहे, परंतु तुम्ही ती लुटारूची गोळा करीत आहात. कोणाचं मंदिर आहे? देवाचं आहे. देवाचं मंदिर कोणाच्या आराधनेसाठी असणार? देवाच्या. मग त्या ठिकाणी जे लोक होते, जे याजक होते, कोण नेमले होते? याजक. मग तिथं धूप जाळणं किंवा लोकांचं अर्पण जे आहे ते देवापुढं सादर करायचं आणि त्याद्वारे कोणाला आराधना द्यायची? देवाला. कोणाला महिमा द्यायची? देवाला. मग मंदिरात ते काम चालू नव्हतं का? चालू होतं. धूप जाळायचं काम चालू नव्हतं का? चालू होतं. अर्पण कापायचं काम चालू नव्हतं का? चालू होतं. चालू होतं. यस, मंदिरातून देवाचा जो गौरव झाला पाहिजे, धूप जे जाळलं पाहिजे, त्या ठिकाणी जे काही त्यांचे नियम होते, विधी होत्या, रूढी होत्या, त्या सर्व पाळायचं काम चाललं होतं. कुठं? मंदिरामध्ये. मंदिरात. म्हणजे मंदिरातून कोणाला आराधना मिळती? देवाला. पण देव त्या आराधनेतून खुश नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते म्हणतो तुम्ही आराधना तर करताय, पण आराधनेत काय भरलाय? बाजार भरलाय. मंदिरामध्ये काय भरलाय? बाजार भरलाय. पहा, अर्पण द्यायचं काम नाही चालू का? चालू आहे. धूपने जाळत का? जाळतात. मंदिराचं जे जे प्रथा आहे, जे जे नियम आहेत ते पाळतात की नाही? पाळतात. ते योग्य समय ते पाळतात. म्हणजे त्याच्यातून त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही देवाची काय करतोय? भक्ती करतो. भक्ती करतोय, आम्ही देवाला महिमा देतो. पण देव म्हणतो की ही भक्ती, ही महिमा मला मिळत नाही. नाही. का मिळत नाही? कारण स्वतः प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी येतो आणि तो म्हणतो का मंदिरात तुम्ही बाजार भरवला. काय भरवलाय? बाजार भरवला. बाजार. तुम्ही अर्पण तर देता, पण ते अर्पण ह्यासाठी देत नाही का माझा गौरव व्हावा. तुम्ही अर्पण ह्यासाठी लोकांना द्यायला होता का तुमचा धंदा तिथं वाढवा. कारण अर्पण देणारे जे मंदिरात जे अर्पण विकायचे, आपण असा शब्द वापरतो तो बाजार भरला. काय भरला? बाजार भरला. मग तिथं काही असं कांदे बटाटे नव्हते विकत, वेगळा बाजार नव्हता. त्याच गोष्टी होत्या ज्या मंदिरामध्ये लागायच्या. तिथं जो बाजार भरला होता ना, मंदिरच्या बाहेरच्या गोष्टी नव्हत्या, त्याच गोष्टी होत्या ज्या मंदिरामध्ये लागायच्या. पण त्या ठिकाणी जे विकणारे होते ते कोणाचे नातेवाईक होते? याजकांचेच. याजकाचे. किंवा त्यांना काय होतं? कमिशन. काय होतं? कमिशन. कमिशन होतं. म्हणून ते म्हणतो की तुम्ही धूप तो जाळता, पण त्या धूप माझ्या गौरवासाठी नाही, कोणाचा इन्कम भरावा? तुमचाच. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही अर्पण तर देताय. काय देताय? अर्पण देताय. देताय, पण ह्यासाठी नाही का त्याला क्षमा मिळावी, पण ह्यासाठी का माझा खिसा गरम व्हावा. कारण जेवढे अर्पण जातील माझं कमिशन वाढणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग अर्पण देत नव्हते का वेदीवर? देत होते. धूप जाळत नव्हते का? जाळत होते. येस, फुल धूपवर धूप चाललाय, अर्पणवर अर्पण चाललंय. Yes. पण ते म्हणतो की मी आनंदी नाहीये. का? नीतिमत्वाची भिंत तुमची पडलेली. यस यस. तुमचं नीतिमत्व तुम्ही गमावलंय. का? कारण तुमच्यामध्ये लोभाचा आत्मा आलाय.
कोणता आत्मा आलाय? लोभाचा आत्मा. पण ते म्हणत असतील नाही आम्ही तर एकदम ह्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला, कॉन्स्टंटली आम्ही देवाचं काय जाळतोय? धूप धूप जाळतोय. जाळतोय. धूपमध्ये कधी खंड पडू दिली नाही. अर्पण कापण्यामध्ये कधी माघार नाही. टाइम टू टाइम धूप चालणं नाही, टाइम टू टाइम अर्पण दे नाही. पण ते म्हणतो बाजार भरलाय. काय भरलाय? बाजार भरलाय. म्हणजे जो गौरव मला मिळाला पाहिजे तो मला मिळत नाही. तुम्हाला वाटतंय का तुम्ही मंदिरात माझी सेवा करताय, पण लक्षात ठेवा नीतिमत्वाची भिंत पडल्यामुळं जो गौरव मला मिळाला पाहिजे तो गौरव मला मिळत नाही. नाही. प्रेज गॉड. हालेलुया. काय जपलं पाहिजे? नीतिमत्वाची भिंत. म्हणजे तुम्ही जे करताय देवासाठी ते सार्थक होईल. काय होईल? सार्थक होईल. नाही तर मनाची कल्पना आहे का मी देवासाठी काहीतरी करतोय. मनाची काय फक्त एक कल्पना. नाही काय मी बायबल घेऊन लोकांमध्ये जातो, हे काय मला 4 ठिकाणी प्रार्थनेला बोलवतात, हे काय मी 4 जणांमध्ये प्रभूच्या नावात भूतं काढतो. मनाची कल्पना आहे. तू करतोय चांगलं करतोय, पण जर नीतिमत्वाची भिंत पडली तर तू जे करतो ते सार्थक होणार नाही. लोकांचा फायदा करेल बरं का मी. काय करेल? लोकांचा फायदा करून घेईल तुझ्या प्रार्थनेद्वारे, पण तू जे केलं ना त्याच्यात तुला 1 रुपयाचा पण मी ब्लेसिंग्स देणार नाही. कारण तुझी नीतिमत्वाची भिंत काय झाली? पडलेली आहे. म्हणून प्रभू काय म्हणतो, माझ्या नावाने पुष्कळ भूतं काढले असतील, पण ऐक मी तुला ओळखत नाही. का ओळखत नाही? कारण काय पडली? नीतिमत्वाची भिंत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळालं का? या ठिकाणी जर नीतिमत्वाची भिंत पडली आणि तुम्ही म्हणताय का नाही देवासाठी मी जगतोय, मी प्रभूसाठी जगतोय, भिंतच पडली आणि तू प्रभूसाठी काय जगतो? देवाला महिमा मिळत नाही. नाही. येस, देवाने क्लिअर केलं. लोकांना असं वाटायचं की आम्ही खूप धार्मिक आहेत, आम्ही खूप काय आहेत, धार्मिक आहोत. सदुकी परुषीय लोकांच्या डोक्यात पण हेच होतं. कारण त्यांना असं वाटायचं का त्या ठिकाणी यहुदी लोकांमध्ये 2-3 प्रकारचे गट निर्माण झाले होते. 2-3 प्रकारचे काय निर्माण झाले होते? गट निर्माण झाले. निर्माण झाले होते. जसं आजही आपण बघतो, तुम्ही कोणत्या चर्चचे, तुम्ही कोणत्या ग्रुपचे, तुम्ही कोणत्या विश्वाचे, असे काही निर्माण झालेत. गट निर्माण झाले. त्याही काळात सदुकी परुषांचा एक गट असायचा आणि त्यांना वाटायचं की इतर लोकांपेक्षा आम्ही देवाचं अधिक चांगलं करतो. कोणत्या लोकांना वाटायचं? शास्त्री पुरुषांना. शास्त्री परुष लोकांनाही वाटायचं का त्यांच्यापेक्षा आम्ही कसे आहेत, चांगले आहोत. कळतं ना? Yes. असं प्रकारे आपण आपल्याला आजही दिसतं. आपण तो ते मेलेले आहेत आणि आम्ही कसे आहेत? जिवंत आहोत. येस, आपण काय म्हणतो ते कसे आहेत मेलेले आहे. आणि आम्ही कसे आहेत? जिवंत आहोत. त्या काळातही असं होतं. चढाउडी असायची का त्यांच्यापेक्षा आम्ही श्रेष्ठ आहे, आम्ही देवाला अधिक मान देतो, आम्ही देवाला अधिक आराधना देतो, आम्ही देवाला अधिक महिमा देतो, असं कोणाला वाटायचं? शास्त्री पुरुषांना. पण देव त्यांचा गैरसमज दूर करतो का ऐका तुमच्यातून खऱ्या अर्थाने मला महिमा आराधना मिळत नाही. नाही. कशा प्रकारे? जर या ठिकाणी आपण मत्तय 23 अध्याय 14 वचन वाचू पहिले. अहो शास्त्री व परुषी हो, अहो डोंग्यांनो तुम्हाला हाय हाय, कारण तुम्ही विद्वांची घरे खाऊन टाकता व लांब लांब प्रार्थना करण्याचे निमित्त करता. ओके. यामुळे तुम्हाला अधिक दंड होईल. शास्त्री पुरुषांबद्दल हा कोण बोलतोय? प्रभू येशू ख्रिस्त. स्पष्ट करतो त्यांना, तुम्ही प्रार्थना तर खूप जबरदस्त करता आणि तुम्हाला वाटतं का तुमची प्रार्थना खूप पॉवरफुल आहे, पण ऐका तुमचं नीतिमत्व पडलंय. तुमची नीतिमत्वाची भिंत काय झाली? पडलेली आहे. काय म्हणतो प्रभू येशू का तुम्ही लोकांचं घर काय करता? खाऊन टाकता. येस, काय शब्द वापरलाय? तुम्ही विद्वांची घरे खाऊन टाकता. हा, तुम्ही विद्वांचं घर काय करता? खाऊन टाकता. पण प्रार्थना कशा करता? लांब लांब प्रार्थना करता. म्हणजे तुमच्या मनात जो गैरसमज आहे का त्या लोकांपेक्षा आमची प्रार्थना जरा जास्त पॉवरफुल आहे, पण ते म्हणतो जर नीतिमत्वच पडलंय तर त्या पॉवरला काय करतो? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एखाद्याला तुटकी मुटकी प्रार्थना आहे, ती त्याला प्रार्थना जमत नाही. एखादा मत्तय 27 अध्याय, ओ अनुवाद 28 अध्याय, त्याच्यापेक्षाची प्रार्थना कशी ऐकायला वाटते? पॉवरफुल. का पॉवर राव, हे अध्याय तो अध्याय, तो वचन आणि हा एकच शब्द 4-4 वेळेस तिथंच अडकतो. पण म्हणतो तो अडकतो, पण नीतिमत्व चांगलं आहे, त्याची प्रार्थनाही मान्य करणार. तुझ्या प्रार्थनेमध्ये खूप काही मसाला तू लावलाय, तुला आली ती टेक्निक आता, कोणता अध्याय कोणतं वचन बरोबर एकदम कॅची प्रार्थना तू करतो, लोकांचं मन आकर्षित करतोय. पण लक्षात ठेव नीतिमत्व पडलंय. काय पडलंय? नीतिमत्व पडलंय. त्यांनी क्लिअर केलं. तुम्हाला वाटू देऊ नका तुमची प्रार्थना खूप जबरदस्त आहे, नीतिमत्व सांभाळा पहिले, मग प्रार्थनेबद्दल सांगा. लोक फक्त बाह्य गोष्टी बघतात, काय जबरदस्त प्रार्थना आहे, आपलं पण वाटतं इम्प्रेस करून टाकलं त्यांना. पण कोणाला इम्प्रेस करायचं? देवाला. आपण त्याला करतच नाही, त्याला बायपास करतो आणि खरा जो निकाल आहे त्याच्याच हातात आहे, पण त्या निकालाचं कोणाला घेणं देणं नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येस, प्रार्थनेबद्दल प्रभूंनी स्पष्ट केलं ही प्रार्थनेतून मला आराधना, मला महिमा मिळत नाही, कारण तुझं नीतिमत्वाची भिंत पडलेली आहे. प्रेज गॉड. हालेलुया. पुढे काय तो बोलतो वाचू या ठिकाणी आपण 23 वचन वाचू. अहो शास्त्री व परुषी हो, अहो डोंग्यांनो तुम्हाला हाय हाय, कारण पुदिना व बडीशोप व जिरे यांचा 10वा भाग तुम्ही देता आणि नियमशास्त्रातील अधिक भारदस्त गोष्टी म्हणजे न्याय व दया व विश्वास या तुम्ही सोडले आहेत.
पण तुम्ही या करायच्या होत्या आणि त्या सोडायच्या नव्हत्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. गोष्टी आहेत त्या तो करतो. ज्या सोप्या गोष्टी आहेत ते लोक ते करतात. करतात आणि कोणाला महिमा देतात? देवाला. पण ते म्हणतो का जे प्रामुख्याने केलं पाहिजे, म्हणजे तुझ्यात प्रीती पाहिजे, तुझ्यात समंजसपणा पाहिजे, तुझ्यामध्ये बदलाव पाहिजे, ह्या गोष्टीकडे लक्ष नाही. आज पण ते आराधना का नाचून गाऊन देऊन टाकतो. तिकडे ट्रॅक्स वाटायचे का 5 मिनिटात देऊन टाकतो. हे काम करायचं का 2 मिनिटात करून टाकतो. पण ते म्हणतो जे प्रामुख्याने जे हृदय बदललं पाहिजे ह्या कामाकडे लक्ष देत. बाकी सगळ्या कामात तू पटायते, पण एक काम तू चांगलं करत नाही. जो बदलाव तुझ्यामध्ये आणला पाहिजे तो बदलाव तुझ्यामध्ये मला दिसत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय का? एक काम चांगलं केलं पण दुसऱ्या ठिकाणची भिंत काय झाली? पडली. मिळेल का प्रभूला गौरव? म्हणजे जे सोपं आहे ते आपण करतो, पण जे हृदयाला झळ लावू लागतं त्या गोष्टी आपण करत नाही. मग मिळेल का देवाला महिमा? नाही. ते म्हणतो नीतिमत्वाची भिंत पडली, मला महिमा मिळत नाही. प्रेज गॉड. हालेलुया. अजून एक वचन वाचूया त्याच्यामधलं आपण त्याच्यामधलं 27 आणि 28 वचन वाचू. अहो शास्त्री व परुषी हो, अहो ढोंग्यांनो, तुम्हाला हाय हाय, कारण तुम्ही सफेदी दिलेल्या कबरांसारखे आहात. त्या बाहेरून खरोखर सुंदर दिसतात, परंतु आतून मेलेल्या हाडांनी व सर्व मळीनपणाने भरलेले आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाहेरून कशा आहेत? सफेद, पांढऱ्या शुभ्र. बाहेरून कशा आहेत? पांढरे शुभ्र, आणि आतून कशा आहेत? मळीन झालेल्या. म्हणजे देव बाहेरचं नाही बघत, कुठलं बघतोय? आतलं पाहतो. तो म्हणतो बाहेरून पांढरं आहे, मुखात प्रेज द लॉर्ड आहे, मुखात जय मसीह की आहे. यस, मुखात काय? प्रेज द लॉर्ड, हालेलुया, जय मसीह की, शालोम, वेगवेगळे स्पिरिच्युअल आहे. पण ते म्हणतो आतून सांग, आतून तुझं नीतिमत्व चांगलं आहे का? जर आतून नीतिमत्व पडलंय आणि तू फक्त बाहेरच्या गोष्टी दाखवतोय तर फक्त जग इम्प्रेस होईल, मला त्याच्यातून महिमा मिळत नाही. नाही. प्रेज गॉड. हालेलुया. तो म्हणतो बाहेरून शुद्ध आहे पण आतून काय झालंय? घाण झाले, मळीन झालंय. आतून काय झालंय? मळीन झाले. म्हणजे नीतिमत्वाची भिंत किंवा नीतिमत्वाचा जो जागा आहे तो घाण झालाय आणि तुला वाटतं नाही मी प्रेज द लॉर्ड करतो, नाही मी प्रत्येक कामामध्ये चर्चच्या कामामध्ये पुढं असतो, 4 लोक मला ब्रदर म्हणून ओळखतात, कोणी मला पास्टर म्हणून ओळखतं, कोणी सिस्टर मला म्हणून ओळखतं. ते म्हणतो बाहेरची सफेदी नको दाखवू, मी काय पाहणार आहे? अंतकरण पाहणार आहे. यस, जर तुझं नीतिमत्व पडलंय तर मला महिमा मिळत नाही. नाही. प्रेज गॉड. हालेलुया. हा लक्षात. म्हणून देव बघतो का नीतिमत्वाची भिंत कशी? ती भिंत स्थिर राहणं खूप गरजेचं आहे. बाह्यच्या देखावानी फक्त जग इम्प्रेस होणार. कोण इम्प्रेस होणार? जग. जग. आणि तेच इम्प्रेस होणार का जे स्वतः पण काय करतात? देखावा करतात. कारण जे आत्म्यात ते फसणार नाही. कोण फसतील? जे दुसऱ्यांना फसवतात. समजा मी शो ऑफ करणार आहे, कसा आहे? म्हणजे एक्स्ट्रा दाखवणार आहे स्पिरिच्युअलनेस, आणि मला इम्प्रेस करायचं. मग इम्प्रेस पण तर तेच होणार का जे तिकडे बी एक्स्ट्रा दाखवणार आहेत. जे आत्म्यातून असतील त्यांना कळणार हा बोगस आहे. सारख्याला सारखंच भेटून जातं. त्याला वाटतं की मी त्यांना फसवते, म्हणतो त्यांना नाही फसवत, तू स्वतःलाच फसवतोस. हालेलुया. कळलं ना? मी ते इम्प्रेस करायला गेलो, मी त्याला काय करायला गेलो? इम्प्रेस करायला गेलो. ते म्हणतो तोच इम्प्रेस होणार जो तुझ्यासारख्या माइंडचा आहे. तो इम्प्रेस नाही होणार जो माझ्या वचनाप्रमाणे चालतो. त्याला मी सांगितलं इम्प्रेस कशावर व्हायचं असतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. म्हणून नीतिमत्व काय जपा? नीतिमत्व. जर नीतिमत्व पडलंय ना, देवाला महिमा मिळत नाही. आपलं नीतिमत्व जपा आणि मग तुम्ही कदाचित प्रार्थना करा, आराधना करा, थोडी करा, नसल जमत काय हरकत नाही. जे काही तुटकेपणा त्याच्यामध्ये देवाला आवडणार आहे. कारण कशातून आहे? आत्म्यातून आणि खरेपणातून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता आपण फक्त दाखवतो सुभक्तीचं रूप. कोणतं? सुभक्तीचं रूप. पण ते म्हणतो का आतमध्ये खरी भक्ती मला सापडत नाही. येस, एकदम स्पष्ट भाषेमध्ये लिहिलंय. जर आपण तिमोथी काढलं, 2 तिमोथीचं दुसरं पुस्तक 3रा अध्याय आणि 2 ते 5 वचनं वाचू. कारण माणसे स्वार्थबुद्धी, धनलोभी, बडाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आईबापास न मानणारी, अनुपकारी, अपवित्र, ममताहीन, असमाधानी, चहाड, इंद्रिय दमन न करणारी, निर्दय, चांगल्यांचा अनादर करणारी, विश्वासघातकी, हूड, गर्वाने फुगलेली, देवावर प्रीती करण्यापेक्षा विलासाची आवड धरणारी, सुभक्तीचे रूप आपल्यात आहे असे दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी अशी होती. सुभक्तीचं रूप आपल्यामध्ये आहेत असं दाखवतात. काय शब्द वापरलाय? सुभक्तीचे रूप आपल्यात आहे असे दाखवतात. हा, असं दाखवतात. पण देव म्हणतो का आतमधली काय स्टोरी ही मला कळलेली नाही. आहे का तुझं नीतिमत्व पूर्णतः पडलेलं आहे. येस, तुझं नीतिमत्व पडलेला आहे. पूर्णतः पडलंय. तो नीतिमत्वाचा जागा पूर्ण तू घाण करून टाकलाय.
तू दाखवतो सुभक्तीचं रूप, पण ते सुभक्तीचं रूप माझ्यापासून लपत नाही. प्रेज गॉड. हालेलुया. हे स्टिक करून घ्या, खूप सुंदर वचन आहे, स्पष्ट केलं या ठिकाणी. सुभक्ती कळतं ना, सुभक्तीचं रूप म्हणजे कसं, मी कसा आहे, खूप चांगली भक्ती करणारा, चांगली भक्ती करणारा आहे, मी खूप धार्मिक आहे, मी देवाचं भय धरणारा आहे, मी आत्म्यात चालणारा आहे, येस, मी खूप कळवळा बाळगणार आहे. हेच असं रूप दाखवतात, पण अधिक दिवस हे रूप चालत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग कुणी का असाना, तो ब्रदर असो, तो सिस्टर असो, तो पाळक असो, कुणी असो, जर तो सुभक्तीचं रूप आहे असं दाखवतो, तर लक्षात ठेवा, जास्त दिवस पिक्चर अंधारात राहणार नाही, परमेश्वर सगळंच बाहेर राहणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळालं या ठिकाणी. म्हणून कोणती भिंत जपली पाहिजे? नीतिमत्वाची. ही भिंत जपणं खूप गरजेचं आहे. आहे. जर ही भिंत पडली आणि आपण म्हणतोय की मी देवासाठी काहीतरी करतोय, तर त्या करण्यामध्ये काही एक अर्थ राहत नाही. प्रेज गॉड. ओके, नीतिमत्वाची भिंत किती लोकांना कळली? मग नीतिमत्व जपायचं किंवा नीतिमत्वाची भिंत स्थिर उभी करायची म्हणजे काय करायचं, आता हे आपण पाहणार आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाला काय द्यायची? आम्हाला आराधना. पण कोणती भिंत जपायची? नीतिमत्वाची भिंत. मग नीतिमत्वाची भिंत म्हणजे काय आणि भिंत कशी जपायची आणि कोणापासून जपायची, हे आता आम्ही पाहणार आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळालं या ठिकाणी. प्रथम गोष्ट, नीतिमत्व जे आम्हाला मिळालं, कोणाच्या कृपेद्वारे मिळालं? प्रभू येशूच्या. कारण आपण स्वतः आपल्या कर्मामुळे नीतिमान नाही. नाही. प्रभू येशूच्या रक्त वाहिल्याद्वारे आम्हाला नवीन जीवन त्याच्या कृपेने मिळालेलं आहे. आणि बायबलमध्ये अनेकदा हे वचन स्पष्ट केले का आता जुना स्वभाव सोडा आणि जो नवीन स्वभाव जो प्रभू येशू ख्रिस्तातून तुम्हाला मिळाला आहे तो तुम्ही परिधान करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे आम्हाला नवीन नीतिमत्व मिळालं. आम्हाला काय मिळालंय? नवीन नीतिमत्व. नवीन नीतिमत्व. ते पण कोणाकडून मिळालंय? प्रभू येशूकडून. हा, मग नीतिमत्व काय आहे? ही नीतिमत्वाची भिंत काय आहे? इफिसकारास पत्र 4 अध्याय 23 आणि 24 वचन. आणि तुम्ही आपल्या मनाच्या वृत्तीत नवे व्हावे आणि जो नवा मनुष्य देवानुसार न्यायीपण व खरी पवित्रता यामध्ये अस्तित्वात आणलेला आहे तो तुम्ही अंगी ल्यावा. नवा मनुष्य कोणासारखा बनवलाय? देवासारखा. नवीन मनुष्य कोणासारखा बनवलाय? म्हणजे आपण कोणासारखे आहेत? देवासारखे. आपलं नीतिमत्व कोणासारखं पाहिजे? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग पहा, परमेश्वर आत्मा आहे. परमेश्वर काय आहे? आत्मा आहे. आत्मा. आणि आत्माचे फळ म्हणजे परमेश्वर कसा आहे त्या ठिकाणी ते लिहिलंय. जर आपण या ठिकाणी गलतीकारास पत्र याचा 5वा अध्याय त्याचं 22 आणि 23 जर वचन वाचलं तर नीतिमत्वाची भिंत काय आहे हे आम्हाला कळलं. आणि आत्म्याचे फळ हे आहे हा, प्रीती, प्रीती, आनंद, आनंद, शांती, शांती, सहनशीलता, सहनशीलता, ममता, ममता. चांगलेपणा, प्रेज गॉड. पुढं विश्वासूपणा, हा. लीनता, इंद्रिय दमन, अशा गोष्टी विरुद्ध नियमशास्त्र नाही. हा, म्हणजे हे सर्व कोणात पाहिजे? आपल्यामध्ये हे पाहिजे. सर्व कोणात पाहिजे? आपल्यामध्ये पाहिजे. सर्व आपल्यामध्ये पाहिजे. ही आहे नीतिमत्वाची भिंत. कोणती भिंत? नीतिमत्वाची जरी भिंत तुमच्यामध्ये आहे तर तुमचं नीतिमत्व स्थिर आहे. कसं आहे? स्थिर आहे. आणि मग तुम्ही जे काही करता, प्रार्थना करता, आराधना करता, वचन करता, जे काही देवाच्या गोष्टी करता ते सार्थक होतं. ते काय होतं? सार्थक होतं. त्याच्यातून खऱ्या अर्थाने देवाला गौरव जातो. Yes. पण जर ही भिंत पडली, तुमच्यामध्ये प्रीतीच्या बदले द्वेषच आहे, तुमच्यामध्ये समंजसपणाच्या बदले भांडणच आहे, तर तुमचं नीतिमत्वाची भिंत काय झाली? पडलेली आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके, अजून काय नीतिमत्वाची भिंत? या ठिकाणी जर आपण कलसेकरास पत्र 3रा अध्याय काढला त्याचं 3रा अध्याय त्याचं 12 आणि 13 वचन वाचू. 3रा अध्याय 12 आणि 13 वचन. तर देवाचे निवडलेले पवित्र आणि प्रिय यांच्याप्रमाणे तुम्ही करुणेचे हृदय, दयाळूपण, नम्रभाव, लीनता, सहनशीलता ही अंगी ल्या. हा, काय करा? अंगीकार करा. म्हणजे भिंत तयार करा. काय तयार करा? भिंत तयार करा. कोणासारखं हृदय? देवासारखं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, आमच्यामध्ये समंजसपणा पाहिजे, आमच्यामध्ये लीनता पाहिजे, आमच्यामध्ये क्षमेचं अंतकरण पाहिजे. Yes. ही नीतिमत्वाची काय आहे? भिंत आहे. हे नीतिमत्वाचे वस्त्र आहेत. ही नीतिमत्वाची भिंत आहे. आणि जरी भिंत स्थिर आहे, जरी वस्त्र चांगले आहेत, तर तुम्ही जे काही देवासाठी करता ते सार्थक होतं आणि त्यातून प्रभूला महिमा मिळतो. पण जर यापैकी गोष्टी आपल्यामध्ये नाहीये आणि आपण दुसऱ्या गोष्टी करतो आणि आपण म्हणतोय की प्रभू इम्प्रेस होतोय, प्रभू खुश होतोय, प्रभूला भक्ती मिळती, दे म्हणतो मला भक्ती मिळत नाही, कारण नीतिमत्वाची भिंत तू स्थिर केलेली नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळालं? नीतिमत्वाची भिंत म्हणजे काय? आपल्यामध्ये काय काय पाहिजे? प्रीती पाहिजे, आपल्यामध्ये प्रेम पाहिजे, आपल्यामध्ये समंजसपणा पाहिजे, आपल्यामध्ये क्षमा पाहिजे, आपल्यामध्ये नम्रता पाहिजे, आपल्यामध्ये लीनता पाहिजे, आपल्यामध्ये सहनशीलता पाहिजे. आणि जे जे अजून त्यात लिहिलंय गलतीच्या पुस्तकामध्ये, इफिसमध्ये,
हे सर्व नीतिमत्वाची काय आहे? भिंत आहे. भिंत आहे. हे नीतिमत्वाचा झगा आहे जो प्रभूने आम्हाला दिलाय. कुणी दिलाय? प्रभूने आम्हाला- आता याला जपणं कोणाचं काम आहे? आमचंच काम. जर हे पडलंय आणि आपण म्हणतोय की मी देवासाठी काहीतरी करतो, तर खऱ्या अर्थाने त्याच्यातून देवाला महिमा मिळणार नाही. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का? कारण आपलं नीतिमत्व टिकून राहू नये, आपला जागा खराब व्हावं, ही भिंत पाडावी म्हणून कोण आक्रमण करणार? सैतान आक्रमण करणार. यस, त्याची इच्छा नाहीये की तुमचं नीतिमत्व चांगलं असावं. येस. प्रार्थना का? बिंदास कर. आराधना का? भरपूर कर. वचन का? भरपूर सांग. तो व्यक्तिगत पापात पाडतो आणि मग तो कर देवासाठी काय करायचं, आणि आपल्याला वाटतं की मी देवासाठी काहीतरी करतो. नीतिमत्व आमचं काय केलं त्यांनी? खराब करून टाकलं आणि मग तू कर देवासाठी काय करायचं. आणि आपलं वाटतंय मी देवासाठी काहीतरी करतोय बरं का, मी देवासाठी, एका आपलं नाव आहे, एका मी 4 मीटिंग घेतो, एका मी 3 मीटिंग घेतो, एका मी प्रार्थना घेतो. येस, तू घेतोय, पण नीतिमत्व तुझं गायब झालं. मग तू जे करतोय त्याच्यातून देवाला महिमा मिळत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून नीतिमत्वाची भिंत किंवा नीतिमत्वाचा जागा जपून ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण सैतान ते पाडण्याचा प्रयत्न करणार आणि एकदा का ते पडलं देवाला गौरव मिळत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके, आपण ती भिंत दाखवूया का भिंत काय आहे, कसं आक्रमण होतो, कसं नीतिमत्व जपायचं, आपण इथं करून दाखवू. या ब्रदर्स, हा तो भाऊ आहे, याला देवाची काय द्यायची? आराधना. हा प्रार्थना करणं, आराधना करणं, वचन सांगणं, वाद्य वाजवणं, वेगवेगळे स्वरूप आहेत. पण याचं नीतिमत्व आहे. याचं काय आहे? नीतिमत्वाची भिंत. हे नीतिमत्वाची भिंत आहे. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? ही नीतिमत्वाची त्याची काय आहे? भिंत आहे. भिंत आहे. याच्यामध्ये काय पाहिजे? प्रीती आणि प्रेम, याच्यामध्ये काय पाहिजे? समंजसपणा, याच्यामध्ये काय पाहिजे? इंद्रिय दमन, याच्यामध्ये काय पाहिजे? निस्वार्थपणा. ही भिंत आहे नीतिमत्वाची. येस. ही नीतिमत्वाची काय आहे? भिंत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जशी नीतिमत्वाची भिंत स्थिर उभी, म्हणजे प्रीती आणि प्रेम कोणामध्ये? त्याच्यामध्ये. येस. हा देवाला आराधना देतोय. काय देतोय देवाला? आराधना देतो. ती आराधना प्रभूला काय होईल? पोच मान्य होईल. त्याचबरोबर याच्यामध्ये समंजसपणा पण आहे, Yes. याच्यामध्ये इंद्रदमन पण आहे, याच्यामध्ये निस्वार्थीपणा आहे. म्हणजे प्रत्येक भिंत जीवनामधली त्याचे जे प्रत्येक भाग आहेत त्याच्यामध्ये तो कसा आहे? स्थिर आहे. कसा आहे? स्थिर आहे. स्थिर आहे. मग कोणाला गौरव जातोय? देवाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग तो प्रार्थना करू द्या. काय करू द्या? प्रार्थना करू. पण प्रत्येक भिंत कशी उभी? मजबूत स्थिर स्थिर आहे, मजबूत आहे. ही भिंत स्थिर उभी. मग तो जर प्रार्थना करतोय तर त्याच्यातून देखील कोणाला गौरव मिळणार? देवाला गौरव मिळणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो जे काही काम करतो देवासाठी त्याच्या भिंत स्थिर आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही अजून पण जोडू शकता. येस. मी मोजके पॉईंट्स या ठिकाणी टाकले. तुम्ही अशा वेगवेगळ्या भिंत काय करू शकता? आजूबाजूनी जोडू उभ्या शकतो. करू. प्रत्येक भिंत कशी उभी आहे? भक्कम स्थितीत. स्थिर उभी. कशी आहे? स्थिर उभी. म्हणजे नीतिमत्व चांगलं आहे. येस. नीतिमत्व चांगला आहे. मग तो प्रार्थना करो, तो आराधना करो, तो वचन सांगो. सर्वातून कोणाला महिमा मिळतो? देवाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण सैतानाची इच्छा नाही आहे का त्याची प्रार्थनेत देवाला गौरव मिळावा. सैतानाची इच्छा नाही का त्याची आराधना चांगली व्हावी. सैतानाची इच्छा नाही का तो जे काही काम देवासाठी करतो त्याचं प्रतिफळ त्याला मिळावं. म्हणून ही भिंत जी आहे ही भिंत पाडण्याचा प्रयत्न करतो. कोण करतो? सैतान करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आमच्यातून देवाला महिमा मिळावं म्हणून ही भिंत जपणं खूप गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ही भिंत जपणं काय आहे? गरजेचं आहे. जर ही भिंत पडली देवाला महिमा मिळेल का? नाही. तुम्हाला वाटतंय का मी प्रे करतोय? तुम्हाला काय वाटतंय? प्रे करतोय. पण फॉर एक्झाम्पल, खाली बस 2 मिनिट. इथं राग हावी झालाय. काय हावी झालाय? राग हवी झाला. इथं द्वेष हावी झालाय. काय पाहिजे होता? समंजसपणा. पण जर ही भिंत पडली आणि त्याला काय वाटतं मी कोणाचा गौरव करतोय? देवाचा. जातो का देवाला गौरव? नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्रत्येक भिंत आम्हाला जपणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या प्रत्येक भिंतीवर अटॅक करण्याचा प्रयत्न करणार. ही पहिली भिंत असेल, हिच्यावर अटॅक करणार. सेकंड भिंतकडे ये. दुसरी भिंतकडे तो हल्ला करण्याचा प्रयत्न करेल. तिसरी भिंत आहे, तिसरी भिंतीला तो मारण्याचा प्रयत्न करेल. चौथी भिंत आहे. अशा जितक्या भिंत असतील तो पाडण्याचा प्रयत्न करणार. कोण? सैतान. सैतान. पण जर तुम्ही आत्म्याचं ऐकलं, कोणाचं ऐकलं? आत्म्याचं. आत्म्याचं ऐकलं तर तुमचं नीतिमत्व पडणार नाही आणि खऱ्या अर्थाने कोणाला गौरव मिळणार? देवाला. पण याच्यापैकी एक पण भिंत, याच्यापैकी एक पण जर एक पण भिंत पडली तर देवाला गौरव मिळणार नाही. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय का ठिकाणी? Yes. देवाला गौरव मिळणार नाही. नाही. ओके, आता आपण एक एक भिंत पाहूया. त्या भिंतीविरुद्ध सैतान कसं आक्रमण करतो. प्रेज द लॉर्ड. आपण एक एक भिंत पाहू. कशा कशा प्रकारे सैतान काय करतो? आक्रमण करतो. हा देह आहे. हा काय आहे? देह. आणि हा काय आहे? आत्मा. कोणाचा? मनुष्याचा. कोणाचा? मनुष्याचा. हा देह आहे आणि हा काय आहे? कोणाचा? मनुष्याचा. हा, आलं लक्षात? त्या व्यक्तीचं. आलं लक्षात? मी काय एक्सप्लेन करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हां, तर ज्या वेळेस हा आक्रमण करणार, भिंत पाडण्याचा प्रयत्न करणार, आत्मा त्याला काय करतो? नेहमी सबळ करतो. पण जर
मनुष्याने याचं ऐकलं तर आत्म्याचं प्रभुत्व कमी होतं, आणि जर आत्म्याचं ऐकलं तर याचं प्रभुत्व कमी होतं. कमी होतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर आपण व्यक्तिगत दाखवू, 2 वेने मी कॅरेक्टर दाखवणार आहे तुम्हाला. ओके, आपण एक एक इथं हे करू. वेगवेगळ्या भिंती आहेत, त्याच्यापैकी एक भिंती आहे. कोणती? प्रीती. आणि आता याच्या विरुद्ध तुमच्यामध्ये सैतान काय टाकण्याचा प्रयत्न करणार? द्वेष. काय टाकण्याचा प्रयत्न करणार? द्वेष. तर हे पहा, ही भिंत आहे, ही काय आहे? नीतिमत्वाची भिंत. आणि सैतान याच्याकडे शस्त्र आहे, त्याच्याकडे काय आहेत? जर तुमच्यामध्ये प्रीती आहे, तुमच्यामध्ये प्रेम आहे, तर सैतान त्याच्या विरुद्ध तुमच्यामध्ये द्वेष आणि वैर पेरणार. तुमच्यामध्ये काय पेरणार? द्वेष आणि वैर. वैर. पण जर तुमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे, हा तुम्हाला बॅकिंग देतो. हा तुम्हाला काय देतो? बॅकिंग देतो. का? अरे ऐक, द्वेष येऊ देऊ नको. अरे ऐक, राग येऊ देऊ नको. येस, वैर तुझ्यामध्ये येऊ देऊ नको. कारण जर वैर तुझ्यामध्ये आलं, द्वेष तुझ्यामध्ये आलं, तर जो महिमा तुला प्रभूला द्यायचा आहे, ज्या प्रार्थनेमध्ये, आराधनेमध्ये, तो प्रभूला मिळणार नाही. पण जर हा ऐकत नाही, तर हा हावी होईल आणि आत्मा कसा होईल? कमी कमी होईल. प्रेज गॉड. पण तरी देखील आत्मा गप्प बसतो का? आत्मा प्रोत्साहन देतो. प्लीज बाहेर पड, प्लीज बाहेर पड. तो पुन्हा प्रोत्साहन देणार, तो पुन्हा म्हणणार सुधर, या गोष्टी सोडून टाक, मनातला द्वेष कर. पण जसं आत्म्याचं तुम्ही ऐकणार, याचा प्रभाव काय होत जाणार? प्रेज द लॉर्ड. म्हणून आम्हाला ही जपायचंय. ही जी भिंत आहे, कोणती? प्रीती आणि प्रेमाची. याच्यावर द्वेष आणि वैर हा बाण बनवला आपण. कोणता? द्वेष आणि वैरचा. जर हा तुमच्यावर हावी झाला आणि ही भिंत पाडली, तर तुम्ही जे काय करता त्यातून देवाला गौरव मिळणार नाही. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं शलमोन बद्दल. कोणाबद्दल? शलमोन बद्दल. शलमोनाला प्रभूने राजा बनवलं होतं. काय बनवलं होतं? राजा बनवलं होतं. पण बायबल सांगतं की तो देवाची आज्ञा मानत नव्हता, आणि म्हणून प्रभूने त्याच्या जागी कोणाला निवडलं? यरबामला. कोणाला निवडलं? यरबामला. जर बायबल तुम्ही वाचलं, राजेमध्ये लिहिलंय की यरबाम आपलं राष्ट्र सोडून चालला होता, असं लिहिलंय. आपण वाचूया आपल्या माहितीसाठी. 1 राजे 11वा अध्याय 28-29 वचन वाचू. आणि यराबाम हा पुरुष शूरवीर होता आणि हा तरुण उद्योगी आहे असे शल्मोनाने पाहिले, आणि त्याने त्याला योसेफाच्या वंशाच्या सर्व कामावर नेमून ठेवले. पुढं. आणि त्या काळी असे झाले की यराबाम यरूशलेमातून निघून गेला, आणि अलिया भविष्यवादी शिलोनी त्याला वाटेवर आढळला. प्रेज द लॉर्ड. पहा, बायबल सांगतं एक व्यक्ती होता, नाव काय होतं त्याचं? यरबाम. आपलं राष्ट्र सोडून निघून गेला, आणि रस्त्यामध्ये त्याला काय सापडतो? भविष्यवादी. आता इथं वर्णन नाही केलं का तो का सोडून गेला, पण बायबल सांगतं का ज्याच भविष्यवादी त्याला भेटला, तो म्हणला का ऐक, जे 12 गोत्र याच्या हातात होते शलमोनाच्या, त्याच्यापैकी मी 10 वंश काय केले? काढून घेतले. काय केले? काढून घेतले, आणि ते तुझ्या हातामध्ये मी देऊन टाकतो. प्रेज गॉड. इतकं कळलं. बायबल सांगतं का त्याची बातमी कोणाला कळली? शलमोनाला. कोणाला कळली? शलमोनाला. 40 वचन वाचू आपण. काय झालं? मग शल्मोन यराबामाला जीवे मारायला झटला, पण यराबाम उठून मिस्राचा राजा शिशब याच्याकडे पळून गेला व शल्मोनाच्या मरणापर्यंत मिस्रात राहिला. प्रेज द लॉर्ड. ही बातमी ज्या शलमोनाला कळाली, त्याचा काय झाला? तो वैरी झाला. काय झाला? वैरी. प्रेज द लॉर्ड. पहा काय सांगतंय, त्याचा सारांश काय? त्याला राजा केलं होतं, बरोबर आहे. कोणाच्या गौरवासाठी? देवाच्या गौरवासाठी. पण जर त्याच्यामध्ये प्रीतीन प्रेमच राहिलं नाही, कोणामध्ये? शलमोन राजामध्ये. काय आलं? वैर आलं. काय आलं? वैर आलं. कारण त्याला कळालं का प्रभूनी आता ते गोत्र काढले आणि कोणाच्या हातात दिले? यरबामाच्या हातात. आणि म्हणून त्याने कोणाचा वैर धरलं? यरबामाचं. कोणाचं? यरबाम. म्हणजे जिथं त्याची ही नीतिमत्वाची भिंत, जिथे त्याच्यामध्ये प्रीती आणि प्रेम पाहिजे, त्याच्यामध्ये काय शिरलं? द्वेष आणि राग. इकडे काय शिरलं त्याच्यामध्ये? द्वेष आणि राग. येस, त्याच्यामध्ये द्वेष आणि राग शिरला. काय शिरला त्याच्यामध्ये? द्वेष आणि राग. का? कारण तो त्याचा द्वेष करू लागला, त्याच्यामध्ये राग आला. असं कसं का होईल का माझं राष्ट्र त्यांनी काय घेतलं? हिसकून घेतलं, आणि सैतानी बाण मारला, आणि तो बाण त्याला लागला, आणि ही भिंत काय झाली? पडल्या गेली. ही भिंत काय झाली? मग जरी शलमोन गादीवर बसलाय आणि त्याला वाटतंय काही गादीवर बसून मी देवाचा काय करतोय? मिळतोय का प्रभूला महिमा? नीतिमत्वाची भिंत काय झाली? पडली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येस, तुमच्यामध्ये राग हावी झाला, तुमच्यामध्ये द्वेष हावी झाला. असं नाही का राग येणार नाही, असं नाही का वैर येणार नाही, पण जर तुम्ही हे टाकून देत नाही, तुम्ही जर देवाची वाणी ऐकत नाही, तर नीतिमत्वाची भिंत पडती, आणि तुम्हाला वाटतंय की मी देवाचा महिमा करतोय. शलमोनला वाटलं का मी गादीवर बसलोय? मी कुठं बसलोय? गादीवर बसलोय. पण आध्यात्मिकरित्या तो केव्हाच मेला हे त्याला कळलं नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ही भिंत जर तुम्ही स्थिर केली, उभा राहा, ही भिंत काय केली? स्थिर केली. जर प्रीती आणि प्रेम तुम्ही तुमच्यातलं कायम ठेवलं, तर तुम्ही जे काही देवाच्या गौरवासाठी करता, परमेश्वर ते काय करणार? मान्य कर. मान्य करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. भिंत काय करा? तुम्ही जपा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त ही एक भिंत नाहीये,
दुसरी भिंत आपण बघू. प्रीती आणि प्रेम ह्याचा एक भाग होता. दुसरा एक जीवनातला भाग कोणता आहे? समंजसपणा, मी याचे स्वभाव दाखवतोय. हे काय सगळे याचे स्वभाव. दुसरा एक स्वभाव आहे कोणता? समंजसपणाचा. जर समंजसपणा तुमच्यामध्ये काय आहे? समंजसपणा आहे. तर गौरव कोणाला भेटतोय? येस, देवाला गौरव भेटतोय. येस. पण ऐका, हा समंजसपणाची भिंत पाडायला कोण प्रयत्न करणार? सैतान. याच्या विरुद्ध काय आणणार तो? काय आणणार याच्या विरुद्ध? राग आणणार, हिंसकता आणणार, भांडण आणणार, जिने याच्यात काय राहू नये? समंजसपणा. आणि ही भिंत पडली तर त्याच्यातून देवाला महिमा मिळणार नाही. सैतान पूर्ण प्रयत्न करणार का राग शिरावा. काय शिरावा? राग शिरावा. हिंसकता त्याच्यामध्ये यावी, भांडण त्याच्यामध्ये यावं. पण आत्म्याला काय करणार? बॅकिंग देणार. काय देणार? राग देवाच्या विरुद्ध आहे, हिंसकता देवाच्या विरुद्ध आहे, भांडण देवाच्या. कारण ह्या तिन्ही गोष्टी तुझ्यातला समंजसपणा काढून घेतील आणि तुझ्या खऱ्या अर्थातून जो देवाला गौरव झाला पाहिजे तो गौरव मिळणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काईन माहिती आहे, ज्या त्याचं अर्पण मांडणं झालं नाही. हाबेलबद्दल त्याच्या मनात काय आला? राग आला. काय आला? राग आला. आला का नाही राग? आला. प्रभू स्पष्ट भाषेमध्ये बोलला का आपल्या मनात तू राग का धरलास? हा राग काय कर? काढून टाक. काढूया उत्पत्ती. आणि काही दिवसांनी असे झाले की काईनाने यहोवाला जमिनीच्या फळातले अर्पण आणले आणि हबेल यानेही आपल्या कळपातल्या प्रथम जन्मलेल्यातून आणि त्यातल्या पुष्टातून अर्पण आणले. आणि यहोवाने हबेलाला व त्याच्या अर्पणाला मान्य केले, पण त्याने काईनाला व त्याच्या अर्पणाला मान्य केले नाही. तेव्हा काईनाला फार राग आला व त्याचे तोंड उतरले. हा, पुढं. आणि यहोवा काईनाला म्हणाला, तुला राग का आला? हा, पहा कायनामध्ये काय आला? राग आला. राग आला. समंजसपणा पाहिजे होता. काय पाहिजे होता? समंजसपणा. उदाहरण काही नाही, त्याच्यामध्ये काय पाहिजे? का अर्पण मान्य नाही झालं का? तुझी चुकी, तू उत्तमातलं उत्तम दिलं नाहीस. काय घेतला पाहिजे होता? समंजसपणा. पण सैतानाने लगेच काय आणला? राग आणला. राग आला. रागाचा सैतान काय घेतला? आडोसा घेतला. राग आणणं सैतानाच्या हातात नाहीये, राग आपल्या हातात आहे. पण त्याचं भांडवल कसं करायचं हे कोण बघतं? सैतान. आणि तुझे तोंड का उतरले? हा तू जर बरे करशील तर तू मान्य केला जाणार नाहीस काय? हा आणि तू बरे करणार नाहीस तर पाप दाराशी टपून बसले आहे. हा, कोण बोलतोय? देव बोलतोय. जर राग धरला तर पाप कसं बसलंय? दाराशी टपून बसलंय. हा, लक्षात. म्हणजे ती हिंसकता आणल. काय आणल? हिंसकता. जर तू राग धरून बसशील ना तर ऐक, सैतानाचं भांडवल करणार. सैतानाचं काय करणार? भांडवल तो करणार. हिंसकता टाकणार. काय टाकणार? हिंसकता. देवाचा आत्मा बोलतोय. देवाचा आत्मा त्याच्याशी बोलतो. ऐक, Yes. राग टाक. राग हवी उदी नको. का? कारण पाप बसलंय, पाप टपून बसलंय. ते रागाचं भांडवल करल. येस. पण ह्याने ऐकलं का? नाही. राग नाही सोडला. आत्म्याचं प्रभुत्व कमी झालं, हिंसकता आली. भावाला काय केलं? मारून टाकलं. नीतिमत्वाची भिंत काय झाली? पडली. त्याला वाटलं का भाऊ संपला म्हणजे आता माझंच अर्पण फक्त कोणाकडे राहणार? देवाकडे. कारण कॉम्पिटिशनच संपलं. काय संपलं? कॉम्पिटिशन. पण त्याला कळलं नाही कॉम्पिटिशन नाही संपलं, मी स्वतःला संपून टाकलं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समंजसपणाच तुझ्यामध्ये नाहीये आणि तुला वाटतंय की मी देवाची महिमा करतोय, आराधना करतोय. भिंतच जर नीतिमत्वाची पडली तर तुझी भक्ती प्रभूला मान्य नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्यातला समंजसपणा जाऊ नये म्हणून प्लीज, तुमच्यात राग येईल, तुमच्यात हिंसकता येईल, तुमच्यात भांडणाचा आत्मा येईल, याच्यापासून दूर राहा. सैतान कसं भांडवल करल सांगता येत नाही. भांडवल म्हणजे कळतं ना, येस. त्याचा फायदा कसा उचलल. राग आला का त्याला काय भेटती? संधी भेटते. संधी भेटते. आणि मग तो टिप्स देतो. काय देतो? मारामाऱ्या कर, शिव्या दे, त्याच्या 4 गोष्टी उकरून काढ. मग या टिप्स खूप महाग आहेत पण लोक घेतात त्याच्याकडून. पण ते म्हणतो राग टाकला तर टिप्स देणार नाही. आलं लक्षात? राग धरला तर टिप्स येतोच द्यायला. हे बाण येत नाही. टिप्स म्हणजे कळतं ना. तुम्ही प्लीज वाचा. हा राग टाका, नाही तर वेगवेगळ्या गोष्टी टाकल. हिंसकता टाकली, ऐकलं, भावाला काय केलं? मारून टाकलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. भिंत पडली, नीतिमत्वाची भिंत पडली. मग हा जर म्हणतो की मी आता अर्पण देईल आणि मी एकटाच आहे आणि माझं अर्पण देव मान्य करल, तर घेईल का प्रभू याचं अर्पण? नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्लीज आपलं नीतिमत्व कसं करा? टेकून ठेवा. तुमच्यामध्ये देखील सैतान काय उत्पन्न करणार? राग आणणार, हिंसकता आणणार, भांडणं आणणार. पण या सर्वांपासून आम्हाला वाचावं लागेल. कारण जर ही भिंत पडली तर देवाला आम्ही गौरव देऊ शकणार नाही. मनाचं समाधान असेल की मी देवासाठी काहीतरी करतोय. Yes. पण ते म्हणतो ही बाजू जप, ही बाजू जपशील तर खऱ्या अर्थाने मला महिमा आणि गौरव मिळणार.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नेक्स्ट भिंत बघू आपण. याच्या जीवनातला पुढचा भाग कोणता आहे? नम्रता आणि लीनता. नम्रता आणि लीनता. लीनता. ही नम्रता आणि लीनता आम्हामध्ये असणं खूप गरजेचं आहे. पण याच्या विरुद्ध पण सैतान काय आणतो? बाण आणतो. काय आणतो? बाण आणतो. बाण. आणूया. त्यांनी काय आणलं यावेळेस? नम्रता आणि लीनताच्या विरुद्ध त्यांनी काय आणला? गर्व आणला. येस, त्यांनी गर्व आणला, त्यांनी हेवा आणला, त्यांनी निंदा आणली, त्यांनी ईर्ष्या आणली. हे सर्व बाण आहेत कोणाच्या विरोधात? नम्रता आणि लीनताच्या विरोधात. म्हणजे तुमच्यात जी नम्रता आहे, तुमच्यात जी लीनता आहे, ही नम्र लीनता तुम्ही सोडावं आणि तुम्ही तुमच्यामध्ये गर्वाला जागा द्यावी, तुम्ही तुमच्यामध्ये हेव्याला जागा द्यावी, तुम्ही तुमच्यामध्ये निंदेला जागा द्यावी, ईर्ष्येला जागा द्यावी, जेणेकरून ही भिंत पडल आणि मग देवाला महिमा मिळणार नाही. नाही. यामध्ये मी शाऊलाबद्दल सांगल. कोणाबद्दल? शाऊलाबद्दल. शाऊलाबद्दल. का प्रभू म्हटला होता का मी तुला टाकून दिलं, मी तुला टाकून दिलं. तरी देखील त्याला कळलं का दावीदच तो निवडलेला आहे, दावीद तो निवडलेला निवडलेला आहे. तरी देखील त्याच्यातला गर्व बघा की त्याला मारण्याचा काय करतोय तो? प्रयत्न करतोय. म्हणजे त्याच्यामध्ये काय शिरलाय? गर्व. गर्व. काय शिरलाय? गर्व. गर्व. शलमोननी पण तेच केलं होतं. शलमोननी पण काय केलं होतं? तेच केलं. का देवाच्या अभिषिक्ताला मारण्याचा प्रयत्न केला. म्हणजे त्यांच्यामध्ये गर्व आला. त्यांच्यामध्ये काय आलाय? गर्व आला. कारण त्यांना वाटतं का माझी गादी सगळ्यातून हाय पोझिशन आहे, त्याच्या पलीकडे कोण नाही, म्हणून हा गर्व तुम्हाला पाडण्याचा प्रयत्न करेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण या गर्वापासून आपण काय केलं पाहिजे? वाचलं पाहिजे. येस, हेवा देखील आला. ज्यावेळेस दाविदाबद्दल गीत गायलं, काही 1000 मारले आणि त्यांनी किती मारले कळतंय का? ज्यावेळेस गीत गायला गेलं, काही एवढे मारले, त्यांनी तेवढे मारले, त्यांनी कळलं का अरे माझ्या हिशोबाला कमी लेखले, माझ्या हिशोबाला कमी लेखलं. लगेच काय आला? हेवा आला. लगेच ईर्ष्या आली, लगेच ईर्ष्या, लगेच हेवा. म्हणजे ही भिंत लगेच काय झाली? पडली. म्हणजे जिथं लीनता पाहिजे, जिथं लीनता पाहिजे, जिथं नम्रता पाहिजे, तिथं आता ईर्ष्या हवी झाली, तिथं आता हेवा हवी झाला. आणि म्हणून त्याला वाटत होतं की मी गादीवर बसलोय. कुठं बसलोय? गादीवर बसलो. पण ते म्हणतो त्या गादीवरून मला महिमा मिळत नाही, मला गौरव मिळत नाही, कारण तुझी नीतिमत्वाची भिंत पडलेली आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज तुमच्यामध्ये नम्रता आणि लीनता काय करा? टेकून ठेवा. गर्व आणल तुमच्यामध्ये काय आणल? गर्व आणेल. म्हणून प्लीज आपल्या गर्वापासून वाचा. कुणी प्रशंसा करून बी टाकली, खूप चांगलं करतो, तर प्रभूला धन्यवाद द्या, पण डोकं कसं ठेवा? स्थिर ठेवा. स्थिर ठेवा. कसं ठेवा? स्थिर. हेवा पण येईल. काय येईल? हेवा. जसं भावांमध्ये योसेफाबद्दल आला, अरे बा आपण जागा शिवला, त्याला जागा मिळाला, पहिले आम्ही होतो, तो मागून आला. हे चर्चमध्ये अधिक चालतं. कोणता? चर्चमध्ये अधिक स्पिरिट काम करणारा कोणता आहे? हेव्याचा स्पिरिट चर्चमध्ये अधिक काम करतो. कॉम्पिटिशन स्वरूपात. कशा? कॉम्पिटिशनच्या स्वरूपात. पहिले कोण होतं? मी होतो. नंतर कोण आला? दुसराच आलाय. तो आला, तो पुढे चाललाय. हेवा आला लगेच. आणि ईर्ष्या, त्याला प्लस कोणतं आहे? ईर्ष्या. हेवा आणि ईर्ष्या संगती काम करू लागते. मग माणसाचे ट्रॅक भटकले जातात. तो चुकीचे माध्यम निवडतो का स्वतःला हायलाईट करावं आणि तो पडला जातो. म्हणून प्लीज नम्रता आणि लीनता काय करा? जपून ठेवा. आलं लक्षात? कारण ज्या दुसरं तुमच्यापेक्षा पुढे जातो त्याला पाडण्यासाठी कोणता शस्त्र उपयोगात आणतो आपण? निंदा. आलं लक्षात? तो पुढे चाललाय म्हणून एक तर हेवा आला, दुसरी काय आली? ईर्ष्या आली. आता तो पुढेच चाललाय, मग त्याच्या विरुद्ध कोणतं शस्त्र वापरायचं? निंदेचं. म्हणजे भिंत काय केली? पूर्ण जमीन दोस्त. भिंत काय केली? पूर्ण जमीन दोस्त. आणि काय करतोय? देवाची आराधना करतो, वचन सांगतोय, आराधना घेतोय, देवाची सेवा करतोय. होईल का मान्य? नाही. परमेश्वर म्हणतो भिंतच पडली, म्हणून तुझ्यातली नम्रता आणि लीनता जपून ठेव. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यस, शाऊलामध्ये ईर्ष्या आली होती, गर्व आला होता, हेवा करू लागला होता दाविदाचा, म्हणून गादीवर असताही तो भीतीत जगत होता. गादीवर तो बसला तरी पण कसा जगतो? भीतीमध्ये जगतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज जर तुम्हाला देवाची महिमा करायची, देवाला आराधना द्यायची, तर या बाणापासून स्वतःला काय करा? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके, नेक्स्ट आपण भिंत बघूया. इंद्रिय दमन. इंद्रियदमन. कोणती भिंत आहे? इंद्रिय दमन. याच्या विरोधात सैतान हल्ला करणार. ही भिंत पाडण्यासाठी सैतान काय करणार? हल्ला करणार. आणि हल्ला कशाद्वारे करणार? काय घेऊन येणार? तो व्यभिचार. काय घेऊन येईल? व्यभिचार. तो व्यभिचार घेऊन येईल, तो मोह घेऊन येईल, तो आकर्षण घेऊन येईल, जेणेकरून ही भिंत काय व्हावी? पडेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय व्हावी? पडावी. पण जर तुम्ही या व्यभिचारापासून वाचले, तुम्ही या मोहापासून वाचले, तुम्ही या आकर्षणापासून वाचले, तर तुमच्यातून खरोखर देवाला महिमा मिळेल. यस. जर आम्ही शमशोनाचं उदाहरण घेतलं. कोणाचं? शमशोनाचं. शमशोन. त्यांनी व्यभिचार केला. कोणाबरोबर केला का नाही? यस. व्यभिचार त्याच्यावर हावी झाला आणि त्याला वाटतं की मी नाझीर आहे. मी कोण आहे? नाझीर. म्हणजे देवासाठी कसा केलेला? पवित्र केलेला. देवासाठी कसा केलेला? पवित्र केलेला. पण त्याच्या पवित्रतेतून देवाला गौरव जात होता का? नाही. कशामध्ये पडला होता? व्यभिचारामध्ये. त्यांनी केस कापले, मग त्याला कळलं का ताकद गेली, पण त्याच्या अगोदर त्याचं पवित्र निघून गेलं होतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो नाझीर होता,
त्याला ही गोष्ट देवाच्या विरुद्ध होती, पण तरी देखील तो कशामध्ये पडला? व्यभिचारामध्ये आणि त्याचं नीतिमत्व पडलं गेलं. त्यातून देवाला गौरव मिळाला नाही. नाही. म्हणजे ज्या पलिष्ठी लोक त्याला पकडायला आले त्यांनी त्यांना मारून देवाचा गौरव केला पाहिजे होता. त्यांनी त्याला मारून गौरव केला. पण बायबल सांगते की त्याचे डोळे काय केले? मिळाला गौरव त्याच्यातून नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याच्यामध्ये मोह पण टाकलंय. मोह पण येईल. काय येईल? मोह. मोह. या मोहापासून प्लीज स्वतःला वाचवा. मोह आणि आकर्षण. बलाम माहिती आहे. Yes. प्रभू म्हणला होता की इस्रायल लोक माझे आहेत, त्यांना शाप द्यायला जाऊ नकोस. पण त्यांनी काय केलं? पुढच्या वेळेस जास्तच गाडावर दागिने वगैरे टाकून आणले. त्याच्यामध्ये लगेच काय शिरलं? आकर्षण आणि मोह. ही भिंत काय झाली त्याची? पडली. पडल्या गेली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. भिंत काय झाली? पडली. मिळाला का बालामधून देवाला गौरव? नाही. बालामाचाच काय झाला? नाही नाट झाला. तो होतो तो भविष्यवादी होता. कोण होता? भविष्यवादी. देवाचा सेवक होता. त्याला वाटलं मी तर देवाचीच महिमा करतोय, पण ते म्हणतो नीतिमत्वाची भिंतच पडली आणि तू कोणती सेवा करतोय? काय जप पहिले माझी? नीतिमत्वाची भिंत. जे नीतिमत्व मी तुला दिलंय ते जपणं गरजेचं आहे. आत्मा तुला शक्ती देईल. आत्मा तुला काय देईल? शक्ती देईल. व्यभिचारापासून वाच, या आकर्षणापासून वाच, या मोहापासून वाच. याच्यामध्ये पडू नको, याच्यामध्ये अटकू नको. हे तुला भुलवल, हे तुला भटकवल, पण आपण त्याचं ऐकत नाही. आणि जसं ऐकत नाही हा हावी होतो आणि आत्म्याचं प्रभुत्व काय होतं? कमी होऊन जात. भिंत काय होणार? पडणार. व्यभिचारामध्ये मी अजून एक पॉईंट जोडल. प्रभू इस्रायल बद्दल नेहमी एक शब्द वापरायचा का तुम्ही व्यभिचार करता. काय करता? व्यभिचार करता. व्यभिचाराचा अर्थ काय होतो? नाही तसं नाही. व्यभिचाराचा अर्थ असा होतो का एका व्यक्तीबद्दल एकनिष्ठ असणं. एका व्यक्तीबद्दल किंवा एका गोष्टीबद्दल कसं असणं? एकनिष्ठ असणं. पण तुम्ही थोड्या वेळ बरोबर इथं आहे, थोड्या वेळ बरोबर तिथं आहे, म्हणजे तुम्ही काय करता? व्यभिचार करता. कळलं का व्यभिचाराचा मिनिंग? व्यभिचाराचा अर्थ होतो एकनिष्ठ असणं. कसं असणं? एकनिष्ठ. पण थोड्या वेळेसाठी इथं आहे, थोड्या वेळेसाठी इथं आहे, थोड्या वेळेसाठी तिथं आहे, थोड्या वेळेसाठी तिथं आहे. ते म्हणतो व्यभिचार करता. एकनिष्ठ नाही. आलं लक्षात? म्हणून इस्रायल जे होतं हे व्यभिचार करायचं. कधी देवाच्या मागं, कधी जगाच्या मागं. म्हणून ते म्हणतो व्यभिचार. व्यभिचारापासून तुम्ही काय केलं पाहिजे? स्वतःला जपलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज ही भिंत येईल तुम्हाला पाडण्यासाठी. कोणती? व्यभिचाराची. या भिंतीपासून स्वतःला काय करा? या एरोपासून, या बाणापासून स्वतःला काय करा? वाचवा. जर नीतिमत्व टिकून आहे तरच मग तुम्ही जे काही देवासाठी करता त्यातून देवाला महिमा मिळेल. पण जर भिंत पडली तर देवाला गौरव मिळणार नाही. प्रेज गॉड. हालेलुया. ओके, अजून एक लास्ट पॉईंट घेईल त्याच्यामध्ये. निस्वार्थीपणा. कोणता? निस्वार्थीपणा. तुम्हामध्ये सेवा करत असताना, ख्रिस्ती जीवन जगत असताना, विश्वासाने जीवन जगत असताना कसा स्वभाव पाहिजे? निस्वार्थीपणाचा. निस्वार्थीपणा पाहिजे. पण सैतानाच्या विरुद्ध काय आणतो? स्वार्थीपणा. काय आणतो? स्वार्थीपणा आणतो. लोभ आणतो. जर आपण गेजईबद्दल पाहिलं, काय शिरला त्याच्यामध्ये? स्वार्थ शिरला. लोभ शिरला. काय शिरला? लोभ. आणि हनन्यान सफीरा पाहिलं त्याच्यामध्ये स्वार्थ शिरला. हनन्यान सफीरामध्ये काय शिरला? स्वार्थ. का मालमत्ता विकली सगळा पैसा दिला, थोडा जपून ठेवला. स्वार्थ आला, लोभ आला. म्हणून त्याच्यामधला जो निस्वार्थीपणा होता ती भिंत काय झाली? पडून गेली. आणि म्हणून हनन्यान सफीरा त्याला वाटत होतं की मी देवाची काय करतो? सेवा करतो. जागेवर पडला आणि मेला. काय लिहिलं बायबलमध्ये? जागेवर पडला आणि लगेच मेला. गेजले तरी चान्स भेटला. पण त्या ठिकाणी हन्यान सफीराला चान्स भेटला नाही. म्हणजे काय? तुमच्या विरुद्ध स्वार्थ येईल, लोभ येईल. या पैशापासून वाचा. कशापासून वाचा? पैशापासून वाचा. हा पैसा हवी होईल त्याच्यापासून आम्हाला जपणं गरजेचं आहे. जर स्वार्थ आमच्यामध्ये येऊ लागला, लोभ आमच्यामध्ये येऊ लागला तर देवाचा गौरव होणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय येऊ देऊ नका? स्वार्थ येऊ देऊ नका. निस्वार्थीपणे काय करा? देवाचं सेवा करा. नाही तर हे स्वार्थ जर आलं, लोभ जर आलं आणि हे निस्वार्थीपण पडलं, हे निस्वार्थीपणा जर पडला तर देवाला महिमा मिळणार नाही. ईश्वर तुझा गौरव करतो प्रभू. आपण सर्व उभं राहूया. थँक्यू फादर लॉर्ड. थँक्यू जीसस. लॉर्ड तू खूप चांगला आहे माझ्या पित्या. देवा तुला धन्यवाद दे. धन्यवाद ईश्वरा. आणि देवा तू आज आमच्याशी बोलला पित्या. होय माझ्या देवा. तुझी इच्छा आहे माझ्या परमेश्वर. कामातून तुला खरा गौरव, खरा महिमा मिळावा. ही नीतिमत्वाची भिंत टिकून राहावी माझ्या पित्या. म्हणून माझ्या पित्या मी प्रार्थना करतो देवा आमच्यामध्ये सैतानाचा कोणता बाण हवी होऊ देऊ नको. ही भिंत टिकून राहण्यास आम्हाला ताकद दे पित्या. दे प्रभू. आम्हाला वाटतं का मी प्रार्थना करणार आहे, आम्हाला वाटतं का मी आराधना करणार आहे, मी सुवार्थ सांगणार आहे, मी सेवक आहे, मी सेविका आहे, पण तू म्हणतो का जर नीतिमत्वाची भिंत पडली तर तुझ्यातून मला खऱ्या अर्थाने गौरव मिळत नाही. म्हणून हे पित्या आम्ही प्रार्थना करतो. ईश्वराजा
आम्ही आज तुझ्या पुढे नम्र होतो पित्या. यस यस ही विनंती करतो का हे प्रभू मला सहाय्य कर, सहाय्य कर मला प्रभू. ताकद दे ना पित्या. ताकद दे तर मी प्रभू. आत्म्यातून तुझा महिमा करू शकतो, हो यस यस मी आत्म्यातून तुझा गौरव करू शकू हो प्रभू. माझे देवा. आणि आपलं व्यक्तिगत नीतिमत्व मी जपून ठेवावं पित्या. यस माझे म्हणून देवा. माझ्यामध्ये प्रीती असू दे, हो ईश्वराजा. माझ्यामध्ये समंजसपणा असू असू दे दे, माझे माझ्यामध्ये नम्रता असू दे, Yes, माझे माझ्यामध्ये लीनता असू दे, हो, yes, माझ्यामध्ये क्षमेचं अंतःकरण असू दे पित्या. Hallelujah. माझ्यामध्ये परमेश्वर इंद्रानं म्हणत आशीर्वाद असू दे पित्या. Yes, माझे देवा. माझ्यामध्ये निस्वार्थीपणा असू दे, हो, आणि ती ईश्वराजा. प्रत्येक गोष्ट जी तुला आवडणारी, जी Yes. तुला संतोषकारक आहे पित्या, हो, yes, प्लीज yes. त्याप्रमाणे माझं जीवन असू दे. असू दे ते माझे नीतिमत्व देवा. जपून ठेवण्याची ताकद मला दे ताकद पित्या. दे प्रभू. आणि आम्हात तुझा गौरव होत. यस माझे देवा. प्रभू मी या सर्वांना जे टीव्हीवर पाहताय यस मध्यस्थी करतो पित्या. हो आज ईश्वराजा. त्यांच्या अंतरात्म्याशी बोल पित्या, बोल प्रभू. आणि त्यांच्यात तुझा गौरव हो. यस यस सर्व महिमा तुला देतो प्रभू. हो यस. आणि प्रार्थनाशीच्याच नावात मागतो, आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. मी प्रभूचा गौरव करतो आणि नेहमी देवाच्या कृपेने जे काही आम्ही संदेश घेतो त्यामध्ये छोटेसे आम्ही नाट्य आणि स्किट करतो. तर जो ग्रुप तुम्ही बघताय का, हे सर्व जे भाऊ आणि सिस्टर्स उभे आहेत, हे सर्व वेगवेगळे रोल करतात देवाच्या गौरवासाठी. आणि मी हे देखील सांगेल का देवाच्या कृपेने यांच्याद्वारे जी स्किट आम्ही करतो त्याद्वारे पुष्कळ लोकांना संदेश खूप चांगल्या प्रकारे कळतो. हे भाऊ ती भूमिका करतात, प्रत्येक कामात पुढे येतात. तर देवाच्या कृपेने उत्तम भाऊ आम्हाला मिळालेत, म्हणून मी याचा सर्व गौरव प्रभूला देतो. आणि विशेषतः मी सांगेल डेव्हिलबद्दल, सैतानाबद्दल, की जे सैतानाची भूमिका करतो हा भाऊ नेहमीच ती भूमिका करतो. निगेटिव्ह भूमिका आहे तरी देखील देवाच्या गौरवासाठी ती भूमिका खूप चांगल्या प्रकारे तो करतो, यासाठी का ती स्किट खूप चांगल्या प्रकारे व्हावी. तर याच्यामध्ये तुम्ही पाहताल की वेगवेगळे कॅरेक्टर्स करतात प्रत्येकजण, प्रत्येकाच्या हातात वेगवेगळे बोर्ड्स असतात, पण प्रभूच्या कृपेने सगळे चांगले आहेत, आत्म्यात करतात. त्याचाच मला देवाच्या गौरवासाठी सांगायचं वाटतं का हे लाजत नाही ते रोल करण्यासाठी, पुढं येतात प्रत्येक कामासाठी. तर म्हणून मी हे सांगेल की प्रत्येक भाऊ बहिणींसाठी प्लीज प्रभूसाठी पुढं या, देवाचा गौरव करा प्रत्येक कामामध्ये, लाजू नका. जसं हे भाऊ बहीण हे तुमच्या एजचे आहेत, देवाच्या कार्यासाठी लाजत नाही, हे प्रत्येक कामात पार्टिसिपेट करतात. तर तुम्ही देखील तुमच्या या ठिकाणी जिथे कुठे तुमच्या प्रेयर्स असतील, चर्चेस असतील, त्यामध्ये भाग घ्या, जेणेकरून तुम्ही देवाचा गौरव करू शकता. प्रेज गॉड.